त्याचप्रमाणे भारताची मेक इन इंडिया किंवा 2047चा विकसनशील भारत यामध्ये सामाजिक संस्थाची काय भूमिका असावी हे सगळं उद्देश स्पष्ट करण्यासाठी ही महाराष्ट्र ट्रेड फेअर या नावाने इथं ट्रेड फेअरचं आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये सगळ्या लोकांना ही बातमी जावी, सगळ्या लोकांपर्यंत हे समाचार जावेत आणि सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा। विविध व्यवसायाचे स्टॉल्स आणि विविध कार्यशाळेच्या आयोजनामध्ये सगळ्यांचा सहभाग व्हावा एवढाच फक्त उद्देश आजच्या या पत्रकार परिषदेचा होता। सर, याला कोणाकोणाचे मार्गदर्शन लागले? यामध्ये देशाचे अतिशय नामवंत विशेषज्ञ लोक आहेत, त्या पत्रिकेमध्ये सगळे नमूद केलेले आहेत। संपूर्ण भारतातनं विविध क्षेत्रातले नामवंत लोक येऊन इथं मार्गदर्शन करतील। त्याचप्रमाणे आमचे औरंगाबादचे दुग्ध विकास मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब किंवा विख्यात व्यावसायिक श्रीमान भगवतीजी बलदवा, महेंद्रजी काबरा हे मार्गदर्शन करतील। त्याचप्रमाणे संजयजी सिरसाट साहेब हे सुद्धा मार्गदर्शन करतील। किती स्टॉल आहेत आणि याबरोबर काही सामाजिक उपक्रम पण राबवले गेले? इथं साधारणतः 300 स्टॉल आहेत। फक्त 10 स्टॉल बाकी राहिले आहेत, बाकी सगळे स्टॉल बुक झालेले आहेत। 300 स्टॉलपैकी 200 स्टॉल हे व्यावसायिकचे आणि 100 स्टॉल महिलांसाठी आहेत। सामाजिक उपक्रमामध्ये इथं विविध मेडिकल चिकित्सेचं आयोजन केलेलं आहे, विविध टेस्टचं आयोजन केलेलं आहे, ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे, अध्यात्मामध्ये सुंदरकांडचं पाठ याचं पण आयोजन केलेलं आहे। तर विविध क्षेत्रामध्ये आणि विविध फील्डमध्ये आम्ही टच करायचा या माध्यमातून प्रयत्न करतो। जनतेला काय आव्हान करतो? जनतेला एकच आव्हान आहे की सगळ्यांच्या फायद्यासाठी हे आम्ही इथं आयोजन केलेलं आहे। प्रत्येकाने सगळ्यांसाठी हे निःशुल्क आहे, इथं भेट द्यावी आणि आपला जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा एवढंच मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो। नमस्कार।